तर नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या फ्री फायर मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि त्याच प्रकारे मी तुम्हाला म्हणलं होतं की मी फ्री फायर मराठीसाठी खूप काही गोष्टी विचार करून ठेवल्या आहेत। मग काय भावांनो, त्या सर्व काही गोष्टी मी ज्या विचार केल्या त्या सगळं अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न पूर्ण करणार। तर व्हिडिओ सुरू करण्याआधी ना भावांनो, मला तुमचा आभार मानायचा आहे, कारण तुम्ही गेल्या काही दिवसात मला इतकं चांगलं सपोर्ट दाखवला आहे ना की माझ्याकडे शब्दच नाही आहेत की मी तुमचा आभार कसं मानू। शब्द कमी पडतील माझ्याकडे। आशा करतो की तुम्ही असाच सपोर्ट मला पुढे दाखवत राहाल। आणि माझा पण एक शब्द आहे तुमच्याकडे की फ्री फायर द्वारे मला माझी भाषा म्हणजे आपली मराठी भाषा जितकी पुढे नेता येईल तितकी मी पुढे नेण्याचा प्रयत्न करेल, हार मानणार नाही। तर चला भावांनो, अजून काही वेळ न घालवता व्हिडिओला आपल्या सुरू करूया। तर भावांनो, महाराष्ट्रामध्ये फ्री फायर खेळणारी पोरं खूपच आहेत आणि त्यांना कस्टम रूम्स वगैरे टुर्नामेंट्स वगैरे खेळायची आवड खूपच जास्त आहे। हीच गोष्ट लक्षात ठेवून आणि यावरती विचार करून मी आपल्या फ्री फायर खेळणाऱ्या मराठी पोरांसाठी एक उपाय शोधून काढला आणि ते म्हणजेच की महाराष्ट्र फ्री फायर गिल्ड वॉर। म्हणजेच की भावांनो, महाराष्ट्रामध्ये जितक्याही गिल्ड्स आहेत त्यांचा आपण 4v4 करणार आहोत। पण भावांनो, एका चांगल्या दृष्टिकोनातून आपल्याला कोणालाही ठेच पोहोचवायची नाहीये किंवा आपल्याला कोणालाही हर्ट करायचं नाहीये अथवा कोणाला कमी लेखायचं नाहीये। कारण की मी इंस्टाग्रामवरती खूप असे कंटेंट बघितले जिथे मराठी पोरांची एकमेकांची लायकी वगैरे काढणं म्हणा की जलील करणं म्हणा, असा कंटेंट मी खूप बघितला इंस्टाग्रामवर। मला तर एकाच गोष्टीचं वाईट वाटतो की ही तीच पोरं आहेत जी म्हणतात आपली फ्री फायर मराठी कम्युनिटी ग्रो होत नाहीये, आणि दुसरीकडे ही तीच पोरं आहेत जी मराठी कम्युनिटीला टॉक्सिक बनवत चाललेली आहे। मला एक गोष्ट समजत नाहीये की महाराष्ट्रात तुम्ही एकमेकांना हरवताय, तुम्हाला नक्की सिद्ध काय करायचे? तुम्हाला जर चॅलेंजेस करायचेच आहेत ना, तर महाराष्ट्राच्या बाहेर पण प्लेयर्स आहेत जे फ्री फायर खेळतात, तर त्यांना चॅलेंज करा, त्यांना पण दाखवून द्या। एक्झाम्पल घ्या, हिंदी कम्युनिटी जी एवढी मोठी कम्युनिटी आहे त्यांना दाखवून द्या ना की मराठी पोरं पण कमी नाही आहेत। कारण सध्या आपली वेळ जी फ्री फायर मराठीची आहे ती आता एकजूट राहण्याची आहे, एकमेकांच्यात भांडणं करायची नाही आहे। आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एक चांगला प्लेअर नेहमी त्याच्या गेम प्लेवर डिपेंड नसतो, तो त्याच्या बिहेवियरवर डिपेंड असतो। जर तुमचा गेम प्ले आणि बिहेवियर दोन्ही नीट असेल तर तुम्ही चांगले प्लेअर आहात। तर एवढं सगळं सांगत बसलो आणि आपला जो मेन टॉपिक होता तोच बाजूला राहिला। तर चला आता टॉपिककडे बोलूया। तर सगळ्यात पहिली स्टेप आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजेच की रजिस्ट्रेशन। तर रजिस्ट्रेशन कसं करायचं भावांनो, तर सगळ्यात सोपं सांगतो तुम्हाला। सगळ्यांकडे इंस्टाग्राम असणार आहे, तर काही करायचं नाही आहे, इंस्टाग्रामवरती जावा आणि तुमच्या स्क्वॉडचं प्रोफाईलचं फोटो असतात बघा, इन गेम प्रोफाईलचं, तेवढं मला 4 जणांचं पाठवायचं। चौघांची नावं पाठवून द्यायची, तुमच्या गिल्डचं नाव वगैरे पाठवून द्या आणि कोण आयजीएल असेल त्याचं नाव। चौघांनी पाठवत बसण्याची गरज नाही आहे, जो तुमचा आयजीएल आहे ना त्यांनी एकट्याने पाठवलं ना तरी इनफ आहे। जर मला आढळून आलं की चौघांनी सेम गिल्डचं पाठवलंय, मी ती स्क्वॉडच घेणार नाही। आणि कन्फर्मेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा आयडी पास वगैरे सगळं भेटून जाईल पर्सनलला, तर तो टेन्शन नाही। जे पण पोरं पीसी वरती खेळतात तर त्यांनी या गोष्टींपासून लांबच राहा, बिकॉज मी ब्लॉक एम्युलेटर्स ठेवणार आहे। कारण फ्री फायर गेम ही एक मोबाईल गेम आहे आणि पीसी प्लेयर्स वाल्यांची मी इज्जत करत नाही, त्यामुळे लांबच राहा। कारण की मला सगळ्यांसोबत फेअर राहायची, कारण की पीसी वाल्यांकडे खूप ॲडव्हान्टेजेस असतात, त्यामुळे मी हा रिस्कच घेणार नाही की पीसी वाल्यांना खेळवणार आहे, समजलं? हा शंका ठेवू पण नका। तर रजिस्ट्रेशन विषयी तुमच्या मनात काही शंका असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की विचारा, मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल, काही टेन्शन। आजची व्हिडिओ बघून जर कोणाचं मन दुखावलं असेल तर भावांनो मला माफ करा, आय एम रियली सॉरी भावांनो। पण एवढी लक्षात ठेवा की मीठा झूठ बोलने से अच्छा होता है की कड़वा सच कह दो। तर चला भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।